5 वर्षात कुठल्या प्रकारचा निधी या ठिकाणी आला नाही, त्यामुळे मतदारसंघाचं वाटोळ झालं. कसं आहे की एक खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं एक सातत्यानं मला वाटलं होतं की गेल्या 15 दिवसांमध्ये काहीतरी एखादा विषय बदलेल, परंतु 30-30 वाक्य फिरून फिरून हे करून वेगळे मुद्देच नाहीयेत. मला असं वाटतं की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे. जो निधी आलाय हा 19,500 कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे, जी कामं पूर्ण झालेली आहेत, ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझा कार्य अहवाल एकदा शांतपणे वाचावा, त्यांना तो निधी सगळा दिसेल. 5 वर्षामध्ये जे प्रकल्प आहेत, म्हणजे पुणे नाशिक जो रस्ता आहे, चाकणची वाहतूक कोंडी आहे, पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक कोंडी आहे, सगळे प्रकल्प तसेच राहिले असे कुठे आरोप आढळून केले. नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे, निविदा प्रक्रिया सुरू आहे, आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे, हे सगळेजण जाणतात. त्यामुळे आपल्याला जे 15 वर्षात सोडवता आलं नव्हतं ते 5 वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे. आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल. पण हे आता 15 वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराने 5 वर्षात हे मार्गी लावलंय, याची कदाचित पोटदुखी असेल, त्यामुळे असे आरोप केले जातात. त्यांनी स्टेटमेंट केलं की सत्तेचाच खासदार कुठेतरी केंद्रामध्ये पाठवा अशी विनंती त्यांनी केली आहे. जर सत्ता असेल तर मतदारसंघाचा विकास होतो. 100% माझी मतदारांना विनंती आहे, कारण केंद्रातली सत्ता ही बदलतीये आणि इंडिया आघाडीची सत्ता येते. त्यामुळे मला असं वाटतं की हे स्टेटमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचाच पराभव मान्य केलेला आहे, कारण इंडिया आघाडीची सत्ता येते ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.